गणपती बाप्पा मोरया. द स्टोरी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. अंबिका काही स्वयंपाकीन किंवा स्वयंपाकाची बाई नाही, पण तिला जर भेटायचं असेल तर तुम्हाला स्वयंपाकघरातच जावं लागेल. मागे वाचलेल्या एका कथेत मांत्रिकाचा जीव जसा पोपटात असतो तशाच अर्थाने जर पाहिलं तर या अंबिकाचा जीव चुलीत आहे, स्वयंपाकघरात आहे. अंबिकाच्या राज्यात स्वयंपाकाची भांडी, किराणा सामान वगैरे सगळे प्रजाजन. ती नित्य अन्नपूर्णा, ती सतत वैविध्यपूर्ण स्वयंपाक करण्यात गढून गेलेली असते. अंबिकाचे पती म्हणजेच आनंदराव कॉलेजमध्ये प्रोफेसर, अतिशय विसरभोळे प्रोफेसर. त्यांना जेवण खाण्याचं पण कधीच भान नसतं. पोट भरणं ही एक शरीराच्या दृष्टीनं आवश्यक गोष्ट आहे. शरीर जगवण्यासाठी जेवण खाणं अत्यावश्यक आहे, हे त्यांचं जेवण आणि इतर खाण्याविषयीचं डेफिनेशन. उलट अंबिका काय म्हणतात ते ऐका. देवानं निर्माण केलेली अद्भुत कला म्हणजे स्वयंपाक कला. आपण मन ओतून स्वयंपाक केला तर ती नुसती कण्या भाकरी जरी असली तरी खाणाऱ्याला ते अमृत वाटतं. उलट केवळ आपद्वर्म म्हणून स्वयंपाक केला तर पाकातले चिरोटेही कडू जार होऊन जातील. अंबिका म्हणते त्यात काही खोटं नाही म्हणा, कारण जपानमध्ये टी सेरेमनी म्हणजेच चहाचा समारंभ करतात. तिथलं पहिलं प्रिन्सिपल तन मनापासून प्रेमानं केलेला चहा नेहमीच उत्तम होतो. हे ऐकताना मला प्रत्येक वेळी अंबिकाची आठवण येते. आनंदराव आणि अंबिका यांचा सुख संवाद मात्र अगदी विचित्र असतो. लक्ष्मीशच्या जैमिनी काव्यामध्ये काय रस भरलाय म्हणून सांगू. अरे हो, काल पाकरले चिरोटे केले होते, तुम्हाला द्यायचेच राहिले. इति अंबिका. मला नकोत ते, तू ऐक जरा. जैमिनी म्हणजे सुधा. आठवलं, सुधारस. पचायला अगदी हलका. सकाळीच केला आहे, पण तुम्ही रात्र व्हायच्या आत खाऊन संपवायला पाहिजे. उशीर होईल तेवढी त्याची चव जाईल. सांगितलं ना, मला आता त्यातलं काहीही नको आहे. कृष्ण सुदाम्यावर एक कवन केले ते ऐक. सुदामा म्हटल्यावर आठवलं सुदाम्याचे पोहे. म्हणतात ना, ते म्हणजे फोडणीचे पोहे की आपले लावलेले पोहे. खूप विचार केला मी. शेजारच्या लीला गोखलेंना विचारलं. त्या म्हणतात ते दोन्ही प्रकारचे पोहे नव्हेत. महाराष्ट्रात दडपे पोहे म्हणून करतात तेच सुदाम्याचे पोहे. ते कृष्णाची बायको रुक्मिणीलाही ठाऊक होते, कारण ती नागपूरची होती ना. अंबिका, तुझं स्वयंपाकाचं पुराण पुरे कर बघू. मी काहीही सांगितलं तरी तुझं डोकं स्वयंपाकाचं शिरतं का. घरात मी मराठी शिकवतोय. घरात 3000 पुस्तकं आहेत, त्याशिवाय कथा कादंबऱ्या आहेत. त्या वाचणं शक्य नाही. रोज स्वयंपाकाचाच विषय. तुझ्या वडिलांनी लग्नाच्या वेळी सांगितलं होतं, मुलगी मराठी घेऊन BA झाली आहे, म्हणून मी हो म्हणालो. तू पाहिलं तर स्वयंपाकातली BA झाली आहेस की. म्हणून आनंदराव रागारागाने लायब्ररीत निघून जात. काही क्षणच अंबिकाला दुःख व्हायचं, पण तेवढंच. पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन रात्रीच्या स्वयंपाकात काय काय नवं करावं आणि नवऱ्याला कसं प्रसन्न करावं याच विचारात ती गढून जायची. विचार करत करत ती पाकसिद्धी चाळायला सुरुवात करायची. अंबिकाच्या दृष्टीनं स्वयंपाक हेच सर्वस्व. ती त्यात प्राण ओतायची. आम्ही सगळे त्यांच्या घरी मोठ्या आनंदाने जात होतो. घरी पाहुणे आले की तिला अपरिमित आनंद व्हायचा. आनंदानं ती काही ना काही खाऊ द्यायची. अंबिका माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी. ती मला भजवायची. तुम्ही सगळे एकदम येऊ नका बघू, किमान 2 दिवस आधी सांगून या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं खाणं करता येईल ना मला. अंबिका, तुला किती प्रकारचे पदार्थ करता येतात ग. माझ्या वहीत 400 लिहिले आहेत, ते सगळे मी ट्राय केलेत. पण तुला सतत स्वयंपाकघरात राहून कंटाळा नाही का येत ग. तुला लिहून कधी कंटाळा येतो का. उषाला केमिस्ट्री लॅबमध्ये कधी कंटाळा येतो का. तसं हे माझं कार्यक्षेत्र आहे. डाळ तांदूळ हे माझ्या मनात आश्चर्य निर्माण करतात. मला अंबिकाच्या बोलण्याचा अर्थच समजला नाही. त्यात न समजण्यासारखं काय आहे ग. पातेल्यातले डाळ तांदूळ म्हणतात. तुझा शहाणपणा माझ्यावर दाखव. किती वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला वापरून काय काय बनवू शकतेस ते बघूया. मला ते आव्हानं देतात असे म्हण ना.
ते आव्हान स्वीकारायची मलाही खुमखुमी येते. छे, मला तर हे विचित्र वाटतंय. खरं तेच सांगताय नले मी. यांना कसंही सांगितलं तरी त्यांना कळतच नाही. अंबिकाला वेळेचं अजिबात महत्त्व नाही. परवाच अमेरिकेहून पक्या म्हणजेच प्रकाश आला होता. तो अंबिकाचा क्लासमेट होता. तसाच लांबचा नातेवाईक देखील होता. भेटायला म्हणून तिच्याकडे गेला. गावी आल्यापासून बऱ्याच घरांमध्ये खाणंपिणं झाल्यामुळे त्याचं पोट बरोबर नव्हतं. केवळ सरबतावर त्याचं चाललं होतं. तो येताच अंबिकानं "ये प्रकाश, बैस" असं म्हणत त्याचं स्वागत केलं. क्षेम समाचाराचं बोलणं झाल्यावर तिने विचारलं, "आता सांग बरं, काय खायला करू तुला?" "नको ग अंबिका, काहीही करू नकोस. मी फक्त भेटून जावं म्हणून आलोय तुला." अंबिका काही ऐकायलाच तयार होईना. तेव्हा तिची कटकट टाळण्यासाठी त्याला सांगितलं, "तू आपली सरबत कर." मग अंबिका म्हणाली, "कसलं सरबत करू? लिंबाचं, बेलफळाचं, पॅशन फ्रूटचं की कैरीचं पण करू?" तिनं अख्खी नामावळी सांगितली. पक्याला यातलं काहीच समजलं नाही. "तुला वाटेल ते कर" असं सांगून तो आनंदरावांबरोबर गप्पा मारू लागला. अर्ध्या तासानंतर अंबिका 2-3 प्रकारची सरबतं, 4-5 प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन बाहेर आली. उन्हाळ्याचे दिवस होते. सगळं घाईनं करायच्या नादात ती चांगलीच घामाघूम झाली होती. प्रकाशनं त्यातल्या एक सरबताचे 2 घोट घेतले आणि निघून गेला. अंबिकाला खूप वाईट वाटलं. तिनं ते बोलून दाखवलं, "या पक्याला किती मस्ती. मी इतक्या प्रकारचे खाद्यपदार्थ केले तरी हा फक्त अर्धा घोट सरबत पिऊन निघून जातो. माझ्याशी नीट बोललाही नाही. तिथल्या काहीही बातम्या सांगितल्या नाहीत आणि इथल्या देखील ऐकल्या नाहीत. सगळं सांगितलं पण तू कुठे होतीस ऐकायला? स्वयंपाकघरातून बाहेर आलीस तर समजेल ना तुला. माझ्यापुढे तर सगळं सांगितलं त्याने. आता तरी समजून घे अंबिका, लोक आपल्या घरी फक्त खायला येत नाहीत ग, भेटायला म्हणून पण येतात, बोलायला येतात, सुखदुःखाची देवाणघेवाण करायला येतात. घरी आलेल्यांचं खाणं पिणं देऊन स्वागत करणं हा गृहस्थ धर्म आहे." "हो, बरोबर आहे. पण तेच सगळं काही नाही. घरी आलेल्यांना काही बोलायचं असेल, ऐकायचं असेल तर तू याचा अजिबातच करत नाही आहेस विचार." आनंदरावाने निराश होऊन सांगितलं. गावात ओळखीपैकी कुणाच्याही घरी मुलगी बघायचा कार्यक्रम असला की संपलंच. अंबिकाला निरोप आलाच म्हणून समजायचं. अंबिकालाही अपार उत्साह. लगेच कामाला लागते आणि लवकर अनेक प्रकारचे पदार्थ करून देते. परवा प्रभा आणि विभाच्या आयाने एकमेकींना न सांगता अंबिकाला आंबा बर्फी आणि खमण ढोकळा करायला सांगितला होता. नंतरची कथा अंबिकानंच रसाळपणे सांगत असते. "मला काय ठाऊक ग, दोघींनीही सांगितलं एक गोड आणि एक तिखट पदार्थ करून द्या. मी केलेल्यातला निम्मा भाग यांना दिला, निम्मा त्यांना दिला." प्रभाला बघायला आलेल्यांनी दोन्ही पदार्थ 2-2दा मागून खाल्ले. प्रभाच्या आईनं आमच्या प्रभानंच केलेत म्हणून सांगितलं. स्वयंपाक फार छान करते म्हणूनही सांगितलं. नंतर तोच मुलगा विभायला बघायला आला. तिथेही तीच आंबा बर्फी आणि तोच ढोकळा. विभाच्या आईनंही पुन्हा आमची विभा फार छान स्वयंपाक करते म्हणून सांगितलं. असं किती खोटं हे. प्रभा आणि विभा कधीही स्वयंपाकघरात डोकावत नाहीत. मला ठाऊक नाही की काय? "मलाही ठाऊक आहे ग, पण लग्नाच्या बाजारात हे शुभ्र खोटंच चालतं ना. आता माझंच बघ ना, माझ्या वडिलांनी मी BA मराठी म्हणून नाही का खोटं सांगितलं? मी कुठं BA झाले होते? ते जाऊ दे, पुढे काय झालं? मुलगा फार शहाण आहे. त्याने सांगितलं हे दोन्हीकडचे पदार्थ एकाच हातचे आहेत. चव हुबेहूब सारखी आहे. तुम्ही कुणीच ते केलेले नाहीत. कुणी केलेत अगदी हट्टच धरून त्यानं माझं नाव काढून घेतलं. अगं, दुसऱ्या दिवशी त्याचा फोन." "पण तुला कशाला फोन आला ग त्याचा?" "तीच तर मजा आहे. म्हणाला तुमचा स्वयंपाक उत्कृष्ट असला पाहिजे. काय अप्रतिम स्वीट केलं होतं, काय ढोकळा होता. तुमच्यापैकी एखादी मुलगी असेल तर सांगा. मात्र स्वयंपाक तुमच्यासारखाच पाहिजे." "आमच्या गावात ही न्यूज असं कसं शक्य आहे?" "मग तू काय सांगितलंस अंबिका?" "काय सांगणार. माझी एक मामे बहीण लग्नाची आहे. तिला किती स्वयंपाक येतो ठाऊक नाही. पाहिजे तर माझ्या मामाला भेटा म्हटलं." "पण त्या मुलाला एवढं का स्वयंपाकाचं महत्त्व? तो नोकरीच्या निमित्तानं न्यूझीलंडला असतो म्हणे." "तिथेही कुठल्या तरी टोकाला. तिथे आपल्या भारतीयांपैकी कुणीच नाही असं म्हणत होता. त्याला आपल्या हातानं करून कंटाळा आला आहे. आपलं भारतीयांचं एकही हॉटेल नाही तिथे. त्यामुळे त्याची अटच होती बघ. मुलगी ग्रॅज्युएट असली पाहिजे आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकात तरबेज असली पाहिजे." "मग पुढे काय झालं?" "मामाची वनिता पसंत पडली त्याला.
मुलानं स्पष्ट सांगितलं. 6 महिन्यांनी लग्न. तेवढ्यात तिनं माझ्याकडून सगळा स्वयंपाक शिकून घ्यायचा. गेले काही दिवस वनिता रोज माझ्याकडे स्वयंपाक शिकायला येते. वनिता एवढ्या लांब जायला तयार पण झाली. न व्हायला काय झालं? एवढ्या लांब सासरच्या नातेवाईक त्रास द्यायला थोडीच येणार आहेत तिला. हल्ली अमेरिका काय आणि अमरनाथला गेल्यासारखे लोक जातात की. इकडे कोण जायला बसलंय? पण बघितलंस की नाही, आमचे हे सतत म्हणतात स्वयंपाकात काय एवढं आहे, म्हणून आता तरी समजलं की नाही. अंबिका अनेक प्रकारचा स्वयंपाक करते. एवढंच नव्हे तर तिला त्यासाठी वेळही कमी लागतो. परवाच सौदामिनीच्या घरी तिच्या मुलाचा वाढदिवस होता. पूर्वी हे वाढदिवस घरापुरते व्हायचे, आता ते कॉलनीपुरते होतात ना. सौदामिनीनं कृष्णाला स्वयंपाकासाठी सांगितलं होतं. बुंदीचे लाडू, उपीट असा काही मेनू सांगितला होता. अगदी आयत्या वेळी कृष्णानं पडून हात मोडून घेतला. आयत्या वेळेला काय करायचं? सौदामिनीला तर रडूच यावं लागलं. लग्नाचा सीझन असल्यामुळे कुणी मिळणंही शक्य नव्हतं. हे समजताच अंबिका आपण होऊन सौदामिनीच्या घरी गेली. अगं, मी तुझी मैत्रीण आहे ना, मला का नाही सांगितलंस आधीच? असू दे, माझ्या हाताखाली कामाला कोणाला तरी दे. तसंच नलिनीलाही बोलाव, तिचीही मदत होईलच. अंबिका, तू काही स्वयंपाकीन नाहीस, माझी मैत्रीण आहेस गं. नली ही माझी मैत्रीणच आहे की. तुमच्याकडून कशी या 200 माणसांचं खाणं करून घेऊ? त्याऐवजी प्रकाश कॅफेला सांगेन. असं का समजतेस? घरात कार्य असेल तर आम्ही सगळे मिळून नाही का करत? आठवतं का, कॉलेजमध्ये पार्टी असेल तर आपण सगळ्यांनी मिळून नाही का केली? आम्ही सगळे घरचेच आहोत. अगं, वेगवेगळ्या घरात राहत असलो म्हणून काय बिघडलं? हे आमच्या भागाचं वैशिष्ट्यच आहे. अडचण असेल तर सगळे एकत्र येतात. वेगवेगळ्या कुटुंबात राहत असले तरी देखील आपापसात भांडणं असली तरी देखील काही जणांना हा अव्यावहारिकपणा वाटेल, पण जिथे व्यवहार आहे तिथे भावना कमी असतात. जिथे भावना कमी तिथे खरं प्रेमही कमी, नाही का? एकूण काय, अंबिकाच्या लीडरशिपखाली आम्ही सगळ्यांनी पार्टीची तयारी केली. अंबिकाचा वेग BT उषाशी बरोबरी करत होता. वरचं बघायची जबाबदारी माझी होती. वेगानं काम करणाऱ्या अंबिकाला हवं ते सामान देणं हे माझं काम होतं. अंबिकाचा वेग, कौशल्य तेव्हा मी जवळून पाहिलं आणि अवाक होऊन गेले. पार्टी संपली. आलेले सगळे लाडू आणि उपीटाचं तोंडभर कौतुक करत होते. सौदामिनी ही प्रत्येकाला अंबिकाविषयी सांगून तिचे उपकार स्मरत होती. जयंत प्रॅक्टिकल माणूस, त्यानं लगेचच सुनावलं, अंबिका, एवढा उत्तम स्वयंपाक करतेस, आपल्या गावात स्वयंपाकाचे क्लास का नाही काढत तू? हवी तितकी माणसं येतील, प्रत्येकाकडून 100 रुपये फी घे, नावही होईल आणि पैसाही मिळेल. तो फारच मागे लागला तेव्हा अन्नपूर्णा कुकिंग क्लास स्थापन झाला. अंबिकाच्या पहिल्या बॅचमध्ये 15 बायका दाखल झाल्या. प्रत्येकीला वेगवेगळं शिकायचं होतं. त्यापैकी कुणीही भाकरी, भाजी, भात यांसारखे पदार्थ शिकायला आलेलंच नव्हतं. उलट राधिका म्हणाली, आम्हाला एगलेस केक शिकवा, आमच्या सासूबाईंना फार आवडतो तो. त्या रागावल्यात ना माझ्यावर. मला नॉर्थ इंडियन पदार्थ शिकवा, आमची मुलं रोज हॉटेलला जातात. आमच्या यांना अगदी जुन्या प्रकारचे पदार्थ आवडतात, त्यांच्या आई करायच्या म्हणे, मला तर त्यांची नावही ठाऊक नाहीत. असे किती सारे पदार्थ शिकायचे आहेत मला. माझ्या सासूबाई तर मरून गेल्या. आता हे श्रावण शुक्रवार आणि शनिवारच्या कथेतले पदार्थ करून वाढ म्हणतात. काय करू मी? अंबिकानं कुणाला काय काय शिकवलं ठाऊक नाही, पण एकाच महिन्यात तिचा स्वयंपाकाचा क्लास बंद झाला. लगेचच हिरा म्हणालीच, जयंतचा ऐकून क्लास सुरू केल्यावर आणखी काय होणार म्हणा, बंदच होणार. नंतर एकदा आनंदराव भेटले होते. मी विचारलं, काय म्हणतो अंबिकाचा क्लास? काय म्हणून काय विचारतोस? मला 5,000चा फटका बसला या क्लासमुळे. ते कसं काय? क्लासला येणारे सांगत होते आपल्याला काय शिकायचं. त्यांनी सांगितलं की ही खटाटोप करून तो पदार्थ शिकून घ्यायची. त्याचे सगळे प्रयोग माझ्यावर व्हायला लागले. आता अंबू एगलेस स्वयंपाक, उत्तर भारतातला स्वयंपाक आणि आमच्या 4 पिढ्यांमागचा स्वयंपाक शिकले आहे. सगळ्यांना तेच शिकवलं आहे. एवढं शिकवल्यावर क्लास बंद. किराणा सामानाचं बिल झालं 6,000 आणि मिळकत 1,000 रुपये झाली आहे. माझा घाटा 5,000चा. पण अंबिकाचा दृष्टिकोन तसा नाही. नले, आता तूच सांग, कावळ्या चिमणीला वाढण्यासाठी केल्यासारखं एकच घास कसा बरं करता येईल? निदान मला तरी नाही येत. त्यामुळे प्रत्येक पदार्थ रोज 10 जणांना पुरेल असा नको का करायला? आणि त्या सगळ्यांना किती आनंद झाला ठाऊक आहे.
रोज प्रत्येकाला नवा खाद्यप्रकार. काडीसारख्या असलेल्या पद्मजा प्रमिलानं क्लास सोडून जाताना मला प्रेमानं इरकल साडी दिली आहे. आमच्या घरात आमच्या यांना नाही पटलं हे, पण मला मात्र भरपूर आनंद मिळाला बघ. हे आमच्या अंबिकाचं लॉजिक. काय उत्तर देणार? फक्त हसायचं, दुसरं काय. पैसा मिळवणं ही एक वेगळी कला आहे. क्लास घेणं ही देखील कलाच आहे. या दोन्ही कलांचं संमेलन म्हणजे सुप्रसिद्ध तरला दलाल. त्या क्लासही घेतात आणि त्यांनी त्यावर पैसाही केला आहे, पण आमच्या अंबिकाला ते शक्य नाही. परवा आमच्या गावात रजनीच्या घरी बराच गोंधळ झाला म्हणे. रजनीच्या नवऱ्यानं रागावून तिला सोडून दिलं होतं, कारण रजनीला स्वयंपाकच करायला नको. वाचनाची अपरिमित आवड असल्यामुळं तिनं सगळी लायब्ररी वाचून संपवली होती, पण नवरा घरी आला की घरात अन्नाचा कणही नसायचा. 1-2 दिवसांची गोष्ट असेल तर नवरा सहन करेल, पण रोज रोज हेच घडायला लागलं तर कसं काय बरं चालणार. म्हणून त्यांच्या घरी वाद चालले आहेत. शेवटी माणूस एवढा राबतो तो टिचभर पोटासाठीच ना, होय की नाही. परवा अंबिकाला टायफॉईड झाला. तिनं अंथरूणच घातलं. तिचं स्वयंपाकघर अनाथ झालं. आनंदरावांना तर यातलं काहीच ठाऊक नसायचं. पहिले 2 दिवस उडुपी हॉटेलमधून जेवणाचा डबा आला. भरपूर तेल, अति खोबरं, अति मसाला. तिसऱ्याच दिवशी आनंदरावाचा डबा नको म्हणाले. मग खानावळीतून डबा आला. 2 दिवस बरा वाटला, पण त्याच्या तिखटपणाला घाबरून तोही बंद केला. नंतर बेकरीतला पाव, मसाला, बन वगैरे पदार्थ घरी येऊ लागले. अशा प्रकारे दर 2 दिवसाला जेवण बदलू लागलं. 10 दिवसात आनंदरावांना अंबिकापेक्षा आपणच रोगी असून अशक्त झालो आहोत असं जाणवू लागलं. आता आपणच काहीतरी केलं पाहिजे असं वाटून ते स्वतः स्वयंपाकघरात शिरले. आमच्या घरात पुरुष स्वयंपाकघरात येणं म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवण्यासारखंच आहे. इथल्या सगळ्या आया आपापल्या मुलांना कधीच स्वयंपाकघरातली कामं सांगत नाहीत. त्यात सगळ्यांनाच कमीपणा वाटतो. अलीकडे अमेरिकेत नोकरी करणारी मुलं मात्र मुलांचे डायपर बदलतात, बायकांना मदत करतात. अशा वातावरणात वाढलेले आनंदराव आयुष्यात पहिल्यांदाच स्वयंपाकघरात शिरले होते. तेव्हा त्यांची अवस्था चंद्रावर उतरलेल्या मानवासारखी झाली होती. तिथली प्रत्येक वस्तू त्यांना अपरिचित होती. त्यांना चूल पेटवणंही ठाऊक नव्हतं. तरी हॉटेलमधलं खाण्यापेक्षा आपणच काहीतरी शिजवून खायचा त्यांनी विचार केला. त्यांनी केलेला भात दारात आलेल्या गावठी कुत्र्यानंही खाल्ला नाही. सारंही मोरीत ओतून द्यावं लागलं. त्यांच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. कितीही शिकले, केवढेही प्रचंड विद्वान असले तरी 2 वेळच्या अन्नासाठी त्यांचा जीव कळवळला होता. तेव्हा त्यांना आपण अंबिकाची केलेली हेटाळणी आठवली. तीनही त्रिकाळ चविष्ट खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या या कलेला आपण निकृष्ट दर्जाची समजत राहिलो याची त्यांना खंत वाटू लागली. रात्रभर पाकातले चिरोटे, शंकरपाळे, खजुराची पोळी, मसाला डोसा, कैरी भात त्यांच्या नजरेसमोर तळतळत राहिले. अंबिकाला लवकर बरं वाटू दे म्हणून आनंदरावांनी अनेक देवांना नवस केले, कारण आजारी अंबिकापेक्षा आनंदरावांच्याच जिभेची चव निघून गेली होती. गृहिणीला अन्नपूर्णा का म्हणतात हे त्यांना आत्ता समजलं होतं. अलीकडे आनंदरावांचा स्वभाव बदलला आहे. त्यांनी अंबिकाला टोचून बोलणं सोडून दिलंय. उलट अंबिका आज सार मस्त झाले ग, मेथीची पातळ भाजी करून किती दिवस झालेत असं म्हणत असतात. तिच्या हाताखाली किरकोळ कामही करतात. पाककला एक अद्भुत कला असून ती इतर कुठल्याही कलेपेक्षा कमी दर्जाची नाही आहे हे त्यांना आता पूर्णपणे पटलं आहे. परवा मुसळधार पाऊस पडत होता. घरात कुणीही नव्हतं. अर्जंट कामासाठी बेंगळुरूला जायचं होतं. कामाच्या गोंधळात स्वयंपाक करायला जमलंच नव्हतं. मी सामान बांधायच्या गडबडीत असताना अंबिका घरी आली. नले, रात्रीच्या जेवणाचं काय करणार आहेस ग? बघेन काहीतरी, मला वेळ नाही आहे आता ग. आणि 1 दिवस उपाशी राहिल्यानं काही बिघडत नाही. माझी आणखीही कामं उरकायची आहेत. तिच्याशी न बोलता मी पुन्हा कामाला लागले. स्टेशनमध्ये शिरून माझ्या रिझर्वेशनच्या सीटवर बसले. बाहेरून अंबिकाचा आवाज आला, नले नले, हा घे डबा. गावाला निघालीस ना? तू उपाशी चालेल मला बघवत नाही ग. पोळी भाजी आणि थोडं इतर खाणं दिलं आहे. कामाची घाई तर कायमचीच आहे, पण पोटाचीही काळजी घेतलीच पाहिजे. प्रकृती नीट असेल तर बाकी सगळं नीट असतं. तिच्या चेहऱ्यावर श्रम दिसत होते. पावसामुळे कपडे भिजले होते. घाईत अंगावरची साडीही बदलली नव्हती.
तेवढ्या घाईत नवऱ्याच्या मागे लागून त्यांना स्कूटर काढायला लावून अशा पावसात मी उपाशी जाऊ नये म्हणून धावत आलेल्या अंबिकाला मी काय म्हणू? थँक्स, धन्यवाद हे केवळ शब्दच. आमच्या भागात ते वापरायची पद्धत नाही. मला काहीच बोलायला सुचलं नाही. केवळ नजरेनं कृतज्ञता व्यक्त करून मी तिच्या हातातला डब्बा काढून घेतला. मी अंबिकेला अन्नपूर्णा म्हणते ते याचसाठी, केवळ स्वयंपाक करणं एवढंच नव्हे, तर आईच्या अंतःकरणानं ते अन्न वाढायची शक्ती माझ्या आईनंतर तिलाच आहे. अशी ही अन्नपूर्णा अंबिका. तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय प्रेरणा मिळाली, काय तात्पर्य कळालं? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नक्की कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.